B.Ed ॲडमिशन 2025-26 अलॉटमेंट साईटवर उपलब्ध झालेले आहे। भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजसुद्धा अलॉट झालेले आहे। तर आता प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले नाही आहे त्यांचं काय होणार आणि ज्यांना अलॉट झालेलं आहे त्यांनी काय करायचं। तर सर्वप्रथम बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी वेट करा राऊंड 2चा अलॉटमेंट होईपर्यंत। राऊंड 2 मध्ये तुमचा नंबर लागू शकतो, म्हणून घाबरण्याचं कारण नाही, कारण राऊंड 2 पण आहे आणि राऊंड 3 पण आहे। त्यामुळे क्लिअर राहा, राऊंड 2 मध्ये नंबर लागू शकतो किंवा राऊंड 3 सुद्धा बाकी आहे। घाबरण्याचं कारण नाही आहे, पहिल्या राऊंडला नंबर लागला नाही तरी सुद्धा। आणि आता प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे की ज्यांचा नंबर लागलेला आहे या राऊंडमध्ये त्यांनी प्रवेश कधीपर्यंत घ्यायचा आणि त्यांच्यासाठी कोणत्या इन्स्ट्रक्शन असणार आहे या संदर्भात सुद्धा आपण अपडेट बघणार आहे। तर बघू शकता जो टाइम टेबल दिलेला आहे, टाइम टेबलनुसार अलॉटमेंट जे आहे हे 21 तारखेला 5 वाजता उपलब्ध झालेला आहे। कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट, म्हणजे विद्यार्थी त्यांची ॲडमिशन 22 तारीख ते 25 तारीख म्हणजे 25 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे। त्यांना जे ऑप्शन आहे जसं की कोणाला कॉलेज घ्यायचं असेल तर त्यांना फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल। ज्यांना जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज पाहिजे नसेल, पुढच्या राऊंडसाठी ट्राय करायचं असेल तर ते विद्यार्थी बेटरमेंट हे ऑप्शन चूज करतील। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं असेल ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, त्यांना फ्रीज करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु ॲडमिशन नको ते विद्यार्थी बेटरमेंट चूज करू शकतात। आणि ऑप्शन फॉर्ममध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 नंबर मिळालं आहे, 3 मिळालं आहे, 4 मिळालं आहे, तर जे कॉलेजेस वर आहे तुमच्या हे कॉलेजेससाठी तुमचं बेटरमेंट होऊ शकतो राऊंड 2 मध्ये। क्लिअर। समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं असेल 1 नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर ॲडमिशन घेणे कंपल्सरी आहे। तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये नंबर लागणार नाही आहे। आणि जर तुम्हाला वाटत आहे की तुमचा नंबर लागला पाहिजे तर तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करावी लागेल। आणि तसं पण सांगितलेलं आहे, तुम्ही जर साईडवर आले तर बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। आपण याबद्दल डिस्कससुद्धा केलेला आहे लास्ट व्हिडिओमध्ये। ज्याही विद्यार्थ्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल ते विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यावीच लागेल। बघू शकता यामध्ये 1 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे की जर फर्स्ट प्रिफरन्स मिळाला असेल तर तुमचं जे ऑप्शन आहे हे फ्रीज होऊन जाणार, म्हणजे ऑटो फ्रीज होणार आहे। यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन घ्यावी लागेल। किंवा आपण हे सुद्धा बघितलं होतं की जर तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन मिळालं असेल आणि ते जर पाहिजे नाही आहे तुम्हाला तर तुम्ही डायरेक्टली तिसरा राऊंड भरू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला कॉलेजने तुमची जी ॲडमिशन आहे ही रिजेक्ट करायला पाहिजे। तुमची जर ॲडमिशन रिजेक्ट केली कॉलेजनी पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं ऑप्शन मिळालं असेल तरच, पहिल्या ऑप्शनला म्हणजे पहिलं ऑप्शन जर तुम्हाला मिळालं कॉलेजने ॲडमिशन रिजेक्ट केली तर तुम्ही 3 नंबरचं राऊंड ट्राय करू शकता। आणि नाही तर तुम्हाला जे 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागेल, नाहीतर तुम्हाला तिसरा राऊंडसुद्धा भरता येणार नाही आहे जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर। आणि ज्यांनाही 2 नंबरपासून तर XYZ तुम्ही जेवढे ऑप्शन टाकले असेल यामध्ये जर कॉलेज मिळालेले असेल तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता। उद्या तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे की आपण नेमकी कोणती प्रोसेस करू शकतो त्या प्रकारे। फक्त यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की आम्ही कधीपर्यंत ॲडमिशन घेऊ शकतो, आमचे नंबर लागलेले नाही तर आम्ही काय करायचं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। उद्या सकाळी लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार की ॲडमिशन प्रोसेसमध्ये 1000 रुपयाचं चालान कसे पेड करायचे आणि संपूर्ण ज्या अपडेट आहे, जेही तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे याबद्दल आपण उद्याला संपूर्ण डिस्कस करणार आहे आणि प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा बघणार आहे। तर यामध्ये जर कुठे डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 25 तारखेपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, तर ज्यांनाही प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश घ्या। उद्यापासून तुम्ही प्रवेश घेऊ शकता। B.Ed ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।